स्नेहमंचाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मी स्वप्नील पोरे. सर्वात प्रथम तारांगणचे संपादक आणि प्रसिद्ध चित्रपट लेखक मंदार जोशी यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे आणि या सोहळ्यानंतर सांगीतिक मैफिल याच ठिकाणी रंगणार आहे. सुरुवातीला पुणा गेस्ट हाऊसची माहिती देणारी ऑडिओ क्लिप आपण ऐकूया. मी विनंती करतो की त्यांनी ऑडिओ क्लिप सुरू करावी. ऐतिहासिक पुणे शहरातील जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय पुणा गेस्ट हाऊस 90 वर्षांची कारकीर्द पूर्ण करून 100कडे वाटचाल करत आहे. 1935 साली श्री नानासाहेब सरपोतदार यांनी या हॉटेल व्यवसायाची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी आर्यन फिल्म कंपनी ही आदर्शवादी चित्रपट निर्माण करणारी कंपनीही सुरू केली. त्याचमुळे चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांचा राबता पुणा गेस्ट हाऊसमध्ये कायम होता आणि आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सरस्वतीबाईंनी हॉटेल व्यवसाय फक्त सांभाळला असं नाही तर व्यापक केला. त्यांच्याचमुळे अर्थकारणाला वात्सल्य, अगत्य आणि आपुलकीची किनार जडली आणि देव आनंद, मोहम्मद रफी, मंगेशकर कुटुंबीय, ग दी माडगुळकर, पृथ्वीराज कपूर, चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचनाबाई, नाना पाटेकर अशा अनेक पिढीच्या कलावंतांचं ते पुण्यातलं घर झालं. पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजे विश्वासराव तथा बाळासाहेब सरपोतदार आणि गजाननराव सरपोतदार यांनी चित्रपट व्यवसायाची धुरा पुढे नेली, तर श्री चारुदत्त सरपोतदारांनी हॉटेल व्यवसाय उत्कर्षाला नेला. या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी चारुशीला सरपोतदार यांची विशेष मदत झाली. संसदेतील कॅन्टीन आणि दिल्लीतील पुणा गेस्ट हाऊस हे बंडोपंत सरपोतदारांच्या कारकिर्दीतले मानाचे शिरपेच. पुढे चारुकाकांची मुले अभय आणि किशोर तसेच त्यांच्या गृहलक्ष्मी सौभाग्यवती साधना किशोर आणि सौभाग्यवती शर्मिला अभय यांनी परंपरेचा मान राखत व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या. आणि आता तर चौथ्या पिढीचा सनत किशोर सरपोतदार यांनी आधुनिक साधनं आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे या वटवृक्षाच्या पारंब्या पुण्याबाहेरच नाही तर महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे नेल्या आहेत. अनेक नामवंत मॉल्स, IT कंपन्या, खडकवासला येथील झपूर्झा म्युझियम या ठिकाणी पुणा गेस्ट हाऊसची खाद्य संस्कृती त्यांनी रुजवली आहे. त्याची पत्नी सौ आदिती ही देखील परंपरेचा वारसा जपत त्याला साथ देते आहे. भारतीय टपाल खात्याने पुणा गेस्ट हाऊसचा फोटो पोस्टाच्या पाकिटावर छापून असे गौरवले आहे की फॉर द प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ महाराष्ट्रीयन फूड, क्विझिन अँड कल्चर. म्हणूनच पुणा गेस्ट हाऊसचं नाव आणि चव आजही सर्व समाजाच्या ओठात, पोटात आणि हृदयामध्ये रेंगाळत आहे. धर्मेंद्रजींचा वाढदिवस, पण खरं तर जयंती साजरी करण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली आहे. पण पत्रकारांची तत्परता किती असते बघा. तारांगण प्रकाशनाच्या वतीने अतिशय धडपड करून मंदार जोशी यांनी धर्मेंद्र यांच्यावरचा स्मृतिविशेषांक सिद्ध केला. त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जिंदगी कैसी है पहेली या त्यांच्याच पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. व्यासपीठावर अनेक दिग्गज आहेत. ज्येष्ठ पटकथाकार, कवी, संपादक विजयजी कुवळेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक कराडे सर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक शिकारपूर, त्याचबरोबर विख्यात चित्रपट समीक्षक सुलभा तेरणीकर या ठिकाणी आहेत. मी आता कार्यक्रमाची सूत्र मंदार जोशी यांच्याकडे देतो. नमस्कार. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला सगळ्यांना बसायला जागा आम्ही देऊ शकलो नाही, एवढी तुम्ही आज गर्दी केली आहेत. तर मी आधीच तुमची दिलगिरी पुन्हा एकदा व्यक्त करतो. आज मला खूप आनंद होतोय की 3 गोष्टींचं आम्ही एकाच वेळी प्रकाशन करतोय. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याच पुस्तकाचं जिंदगी कैसी है पहली आहे त्याचं आपण प्रकाशन करतोय. धरमजींच्या अंकावरचं प्रकाशन करतोय आणि आपण तारांगणच्या दिनदर्शिकेचंही करतोय. मी तारांगणची थोडक्यात आधी ओळख करून देतो. गेल्या 25 वर्षापासून मी पत्रकारिता आहे. पहिली माझी 15 वर्ष ही सकाळ वर्तमानपत्रात मी कार्यरत होतो.
तिथून मी बाहेर पडलो आणि माझं स्वतःचं तारांगण मासिक प्रकाशन सुरू केलं. त्यालाही आता 15 वर्ष झालेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की मराठी मनोरंजन क्षेत्राला वाहिलेलं सध्याचं हे एकमेव मासिक आहे. म्हणजे करोना काळात खूप मोठमोठी मासिकं बंद पडली, ज्यांच्या मागं प्रचंड आर्थिक पाठबळ आहे अशी सुद्धा नियतकालिकं बंद पडली, पण समहाऊ मी सर्वाईव्ह झालो तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि आता ते मासिक खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि बदलत्या काळानुसार फक्त प्रिंट एडिशन पुरतंच मर्यादित न राहता आम्ही जो आजचा तरुणाईचा काळ आहे त्यांना जे हवं आहे डिजिटल मीडियम त्यातही आम्ही आता शिरकाव केला आहे. आणि अवघ्या 5 वर्षात तारांगणनं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर खूप मोठी मजल मारली आहे. म्हणजे अगदी आकड्यातच सांगायचं झालं तर यूट्यूबवर आमचे जवळपास 2 लाख सबस्क्रायबर आहेत आत्ता. फेसबुकवर आमचे 1.5 लाख फॉलोवर आहेत आणि इंस्टाग्रामवरही आमचे 60,000 फॉलोवर आहेत. म्हणजे डिजिटल क्षेत्रातही आमची चांगली प्रगती सुरू आहे. ते सर्वांच्या तुमच्या प्रेमामुळं असं मला वाटतं. पण हे सगळं साध्य झालं ते मला सुरुवातीच्या काळात खूप लोकांनी मदत केली, शिकवलं, त्यांच्यामुळं झालं. त्यामुळं आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी स्वागत करणार आहे आणि पहिलं स्वागत मी कुळेकर साहेबांचं करणार आहे. त्यांचा परिचय करून देण्याची काही वेगळी गरज नाही आहे, खूप मोठं नाव आहे. फक्त माझी एकच आठवण सांगतो, म्हणजे वर्ष होतं 1994, महिनाही मला आठवतो आहे ऑक्टोबरमध्ये. मी फक्त 22 वर्षांचा होतो आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं होतं. माझ्याकडं जर्नलिझमची कोणतीही पदवी नव्हती, तरी पण मला असं वाटत होतं की मी जे शिकलो आहे त्यात मला करिअर करायचं नाही आहे, मला पत्रकारितेच करायचं आहे. आणि मी डायरेक्ट सकाळमध्ये अप्लाय केलं होतं आणि माझी मुलाखत कुळेकर साहेबांनी घेतली होती. आणि मला माहिती नाही त्यांनी माझ्यात काय पाहिलं, त्यांनी संधी दिल्यामुळं मी आज इथं उभा आहे. त्यामुळं कुळेकर साहेब मी तुमचा आभारी आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का की अनेकदा आपल्याला रोजच एखाद्या व्यक्तीकडून शिकावं लागत नाही. मी फक्त त्यांना बघत गेलो आणि ते इतकं सुंदर बोलतात, इतकं सुंदर लिहितात, त्यांचं वागणं, बोलणं, मॅनेजमेंट ह्या सगळ्याचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळे मी आत्ता एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतोय. तर सर्वप्रथम मी कुळेकर साहेबांचं स्वागत करतो. या या सर, या तुमच्या हस्ते स्वागत करू सर. आपण बसलात तरी हरकत नाही. असं नाही, खाली बसा. हा, आहे. मी हां सगळ्यांचाच करो तुम्ही मी तोपर्यंत ओळख करून देतो. ओळख आहेच सगळी. भाऊराव कराडेंची ओळख म्हणजे त्यांनी ख्वाडा आणि बबन हे 2 सिनेमे दिग्दर्शित केलेत आणि विशेष म्हणजे पहिल्याच सिनेमात त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. अत्यंत म्हणजे तुम्ही यूट्यूबवर यांची गाणी बघा. म्हणजे माझ्या माहितीनुसार आत्ताच्या घडीला सर्वात सुंदर गाणी चित्रित करणारा हा दिग्दर्शक आहे. त्यामुळं भाऊराव तुमचं खूप स्वागत. हां म्हणजे भाऊरावांबद्दल मी पुन्हा बोलणारच आहे, तरी पण आत्ताच सांगतो. भाऊरावांनी आत्तापर्यंत 3 कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत, ख्वाडा, बबन आणि TDM. आणि त्यांची 4थी कलाकृती आहे अण्णाभाऊ साठे यांची जी फकीरा कादंबरी आहे, त्याच्यावर ते चित्रपट करतायत. आणि मला आनंद वाटतोय की त्याच्या पटकथा लेखनात माझाही थोडासा सहभाग आहे. तर तुमचं स्वागत. आपली तिसरी मान्यवर व्यक्ती आहे, तुमचंही सर स्वागत आहे. IT क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे भरपूर लेख वाचलेले आहेत आणि जगातलं जे बदलतं तंत्रज्ञान आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मराठी भाषेतून उलगडून सांगता. त्याबद्दल हां तुमचं आश्चर्य नाही आहे, कारण ह्याच्यासाठी बोलवलेलं आहे. आमचं जरी कलाक्षेत्र असलं तरी ते लोकांपर्यंत जातं डिजिटल माध्यमातूनच. त्यामुळं तुम्ही जितकं चांगलं काम करता तितक्या लवकर आमचं काम लोकांपर्यंत पोचतं. त्यामुळे तुम्ही सोबत असणं फार महत्त्वाचं वाटतं. मी 4थी व्यक्ती सांगतो, म्हणजे मी आत्ता कुळेकर साहेबांबद्दल माझ्या भावना व्यक्त केल्या.
मला ह्या क्षेत्रात आल्यानंतर सिनेमाबद्दल लिहावं असं प्रचंड आतून वाटणारी व्यक्ती म्हणजे सुलभा तेरणीकर. सकाळमध्ये त्यावेळी त्या चंदेरी आठवणी नावाचा कॉलम लिहायच्या आणि इतकं सुंदर लिहायच्या आणि सगळ्या दिग्गज मान्यवरांवर त्या लिहायच्या आणि ते माझे सुरुवातीचे दिवस होते आणि मला तेव्हा वाटायचं की आपल्याला असं इतकं छान कधी लिहिता येईल. त्यामुळं माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या सुरुवातीच्या काळातल्या तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात, त्यावर तुमचंही खूप स्वागत. मी आता स्वागत करतो. आज हा सगळा सोहळा आपल्याला शक्य झाला आहे तो पुन्हा गेस्ट हाऊसचे किशोरजी सरपोतदार, आणि ते फक्त माझाच कार्यक्रम नव्हे, दर सोमवारी अशा ॲक्टिव्हिटी करत असतात. तर किशोरजी प्लीज तुम्ही सगळ्यांसमोर यावं आणि आमचा सन्मान स्वीकारावा. तर सर सर द्या ना तुम्ही. त्यानंतर मी आज आपला जो संगीताचा कार्यक्रम होणार आहे, खूप सुंदर गाणी असणार आहेत, त्याही टीमला मी बोलवतो. मनीषाजी लताड ज्या आत्ता अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करतायत, गातायत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमचा सन्मान स्वीकारावा. मनीषाजी कुठे आहेत? मागच्या बाजूला आहेत का? हां, येत आहेत त्या? नाही आहेत? एवढी गर्दी झालेली आहे. तर बरं, ठीक आहे, ते नंतर हे येतील. मी आत्ता तुम्हाला तारांगणबद्दल माहिती सांगितली, पण ज्या आज निमित्ताने आपण भेटलो आहोत त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. आहेत का? मला वाटलं सगळ्यांचं. बरं, ह्या मनीषाजी येत आहेत. आपले जे कलाकार आहेत जितेंद्रजी, त्यांचाही मी सन्मान करतो. त्याच्यानंतर सतीशजी मराठे आलेत, त्यांचाही मी सन्मान करतो. दोघांनी कृपया आमचा सन्मान स्वीकारावा. या ना सर. हां. पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजनजी लाखे, जितेंद्रजी पेटकर साम्राज्य वगैरे माहिती असेल तर त्याचे हे, आणि अतिशय सहृदयी कलाकार आहेत. आणि आपल्या प्रकाशन सोहळ्यानंतर ह्यांचा तुम्ही आवाज ऐका, म्हणजे हे यांच्या गळ्याला काय दैवी देणगी लाभली आहे हे कळेल आपल्याला. सतीशजी मराठे, तुम्ही कृपया यावं, आमचा सन्मान स्वीकारावा तुम्ही. थँक्यू. आणखी आपण 2-3 सन्मान इथं सुरुवातीलाच करून घेतोय, कारण मला वाटतं की तारांगण जसा चित्रपट हा टीमवर्कनी बनतो, तसंच आमचं हा सगळा जो मासिक आहे तेही सगळं प्रिंट माध्यम आणि डिजिटल त्याच्यातूनच हे उभं राहिलं आहे. तर मी आता केदार दणगे यांना आमंत्रित करतो. आणि केदारची ओळख म्हणजे तारांगणला 15 वर्ष झाली. 15 वर्ष सलग तो तारांगणचं मासिक डिझाईन करतोय आणि तारांगणची सगळी जी पुस्तकं आलेत त्याचं सगळं डिझाईन केदारने केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की हाही एक विक्रम आहे. सलग 15 वर्ष म्हणजे तुम्ही विचार करू शकता, वर्षातले 12 महिने 15 गुणिले 12 आणि आमची 15 पुस्तकं. आणि मी त्याला कधीही काही सांगितलं की तो करतो. आणि विशेष म्हणजे धर्मेंद्र यांचा विशेषांक, धर्मेंद्रजी गेले 24 तारखेला, 25 तारखेला आम्ही निर्णय घेतला आणि त्यांचं हे मासिक 3 तारखेला आम्ही छपाईला पाठवलं. तर त्याचं क्रेडिट मॅक्सिमम केदारला आहे. तर केदार, तू पुढे यावंच आणि आमचा सन्मान. मला दुसरा सन्मान करायचा आहे तो आमचे हे जे पुस्तकं आहे जिंदगी कैसी है पहली, त्यातली 26 जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांची रेखाचित्र केली आहेत ती रमेश नावडकर यांनी. तर मी रमेशजी नावडकरांना इथं विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रेखाचित्र तर केलीच आहेत, पण 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांची पोस्टर्स त्यांनी केलेली आहेत. म्हणजे महेश कोठारेंच्या सिनेमाची बरेचशा पोस्टर्सचं लेटरिंग जे आहे किंवा पोस्टर्स आहेत ते सर्व काम रमेश नावडकर यांनी केलेलं आहे.
तर रमेश नावडकर आलेत बहुधा, मला वाटतं आतल्या बाजूला बसले असावेत. धर्मेंद्र यांचं जे मुखपृष्ठ बघताय हे यांच्या हाताची कमाल आहे आणि इतकी अप्रतिम आहेत. 26 रेखाचित्र आहेत आपल्या पुस्तकात. 26च्या 26 रेखाचित्र ही नावडकरांची आहेत आणि अत्यंत जबरदस्त असा हा चित्रकार आहे. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत ते, पण खूप मला तुमच्याबद्दल प्रेम अभिमान सर्व काही आहे. तर आमचा सन्मान स्वीकारावा तुम्ही. अरे या ना, या 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 या. तर महेश नामपूरकर रमेशजींचा सन्मान करतायत. तर मी महेशजींना विनंती करतो की रमेशजी, जरा उशीर झाला तुमचा सन्मान करताना, तर तुम्ही आपलं पुस्तक बघा आणि त्यांच्या हातातली जी जादू आहे ती अनुभवा. धन्यवाद. त्यानंतर आज आत्ता आपल्याला सुरुवातीला ज्यांनी सूत्रसंचालनाची सुरुवात केली आहे, खरं तर त्यांच्या सूत्रसंचालनाची बहार आपल्याला नंतर बघायला मिळणार आहे, पण मी त्यांचा सन्मान आधीच करतो. तर मी स्वप्नील पोरे यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा. तर अशा प्रकारे जे 2-3 सन्मान राहिलेत ते आपण जसजशा मान्यवर व्यक्ती येतील तसं त्यांचे सन्मान करू. आपले आणखीन एक प्रमुख पाहुणे इथं येत आहेत. प्रवीण तरडे, ते ऑन दी वेच आहेत. ते पुढच्या 5 मिनिटात पोहोचतो असा त्यांचा निरोप आला आहे. तत्पूर्वी मी आज ज्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे त्याचं अगदी थोडक्यात माझ्या भावना व्यक्त करतो, कारण मला कल्पना आहे की आजचं व्यासपीठ हे खूप मोठ्या व्यक्तींनी त्याला मोठी पार्श्वभूमी आहे त्या सगळ्या व्यक्तींना, त्यामुळे त्यांचं बोलणंही तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तर मी अगदी थोडक्यात माझं मनोगत पूर्ण करतो. मुळात ह्या पुस्तकाची कल्पना मला सुचली कशी हे सांगतो. माझ्यावर एका पुस्तकाचा प्रचंड प्रभाव होता अनेक वर्ष. जे पु ल देशपांडेंचं तुम्ही गुणगायीना आवडी हे पुस्तक वाचलं असेल आपल्यातल्या अनेक जणांनी, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही मान्यवरांवर इतकं सुंदर लिहिलेलं आहे. तर मला असं कायम वाटायचं की आपण असा कधीतरी प्रयत्न करायला हवा. आणि साधारण 2000 म्हणजे कोविड नंतर कलाक्षेत्रातल्या ज्या व्यक्तींचं निधन झालं त्यांच्यावर मी लिहायला लागलो सोशल मीडियावर. आणि ते असं होतं की साधारण ती कारकीर्द नव्हती, म्हणजे माझे ज्यांच्याशी वैयक्तिक अनुभव आले आणि ज्यांची कारकीर्द मोठी आहे अशा व्यक्तींवर लिहिलेली आहे. आणि मी स्वतःला सुदैवी असं समजतो की गेल्या जवळपास 25 वर्षात कलाक्षेत्रातल्या सर्व दिग्गज व्यक्तींना मला भेटता आलं. म्हणजे फक्त माझी खंत 2-3 व्यक्तींबद्दलच आहे ज्यांना मी भेटू शकलो नाही. म्हणजे मी मोहम्मद रफींना भेटू शकलो नाही, मी किशोर कुमार यांना भेटू शकलो नाही, मी राज कपूर यांना भेटू शकलो नाही. बाकी सर्व मान्यवरांना भेटता आलं. आणि ह्या भेटण्यातून मला ज्या गोष्टी मिळाल्या त्या मी त्यांच्या निधनानंतर जे काही हे छोटेखानी लेख आहेत त्यात मी लिहिलेलं आहे. म्हणजे मला खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या की व्यक्ती मोठी का होत असती. म्हणजे लता मंगेशकर इतकं मोठं नाव, पण त्या इतक्या साध्या होत्या की त्यांना जरी फोन करून काही एखादी कुणाबद्दल बोलायचं असेल, म्हणजे सर मला अगदी आठवतं आहे कवी प्रदीप गेले यावेळी मी त्यांना फोन केला होता, माझी अगदी ती कारकिर्दीची सुरुवात होती. तर लता दीदींचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यांना फक्त फोन करून अशा अशा गोष्टीबद्दल मला बोलायचं एवढंच सांगितलं की त्या सगळं मुद्देसूद सांगत. म्हणजे फक्त ती निधनानंतरची श्रद्धांजली न वाटता तो अख्खा श्रद्धांजली लेख व्हायचा. आणि ते बरेच साठा माझ्याकडे होता. वर्तमानपत्रामधल्या अपुऱ्या जागेमुळे मी तेव्हा ते पूर्ण लिहू शकलो नव्हतो, पण ते सर्व माझ्या मनात होतं, ते सगळं मी लिहिलं. मी विजय आनंद यांच्याबद्दलही लिहिलेलं आहे. विजय आनंद इतकी मोठी व्यक्ती पण इतकं साधं वागणं बोलणं, म्हणजे आपण त्यांना सांगायचं ह्याबद्दल बोला तर ते बोलायला लागायचे. तर अशा अनेक व्यक्ती मला ह्या क्षेत्रात भेटल्या, त्यांच्यामुळं माझं वैयक्तिक आयुष्य समृद्ध झालं आणि तो मी इथं प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दल लिहिण्याचा. हे झालं पुस्तकाचं एकीकडं. दुसरा जो आपण प्रकाशन करतोय धर्मेंद्र यांचा विशेषांक, तेही मी तुम्हाला सांगितलं 25 तारखेला आम्ही निर्णय घेतला आणि अक्षरशः 10 दिवसात तो अंक आम्ही तुमच्यासमोर आणतोय. आणि ह्याचं सर्व क्रेडिट माझी टीम आहे.
म्हणजे इतके सुंदर लेखक मला लाभलेले आहेत. त्यांना फक्त मी विषय सांगितला, त्यांनी 2 दिवसात मला हे दिलं. तुम्ही मुखपृष्ठही बघताय, इतकं सुंदर मुखपृष्ठ नावडकर सरांनी केलेलं आहे. त्यामुळं हा अंक आम्ही तुम्हाला कमी वेळेत देऊ शकतोय. आणि खरं तर मला वाईट ह्याच्यासाठी वाटतं की ज्यावेळी आम्ही मोहम्मद रफी विशेषांक प्लॅन केला होता, त्याचवेळी आम्ही ठरवलं होतं की धर्मेंद्र यांच्या 90वा जन्मदिन आपण विशेषांकाद्वारे सेलिब्रेट करायचा. पण झालं, तुम्हाला कल्पनाच आहे, ते साधारण दसऱ्यानंतर आजारी पडले आणि त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. म्हणून तो आम्ही विशेषांक कॅन्सल केला की त्यांची प्रकृती गंभीर असताना आपण विशेषांक करू नये. पण नियती बघा कशी असती, ते या आजारातून बाहेर नाही आले आणि आम्हाला हा विशेषांक प्रकाशित करावा लागला. तरी पण आम्ही तो शो मस्ट गो ऑन या सूत्राला धरून तो आम्ही सादर करतोय. तिसरं आज आम्ही प्रकाशन करतोय ते तारांगण दिनदर्शिकेचं. ही दिनदर्शिका महत्त्वाची ह्याच्यासाठी आहे की आपल्या सगळ्यांना कलाक्षेत्राबद्दल्या लोकांबद्दल उत्सुकता असते. त्यांचे जन्मदिन स्मृतिदिन आपल्याला हवे असतात, पण ते लगेच एकाच जागी मिळतात असं नाही. म्हणून आम्ही त्याची दिनदर्शिका काढली आहे. आणि ह्या क्षेत्रातले निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आणि सर्व टेक्निशियन यांचे मराठी हिंदी धरून आम्ही त्याची दिनदर्शिका काढली आहे. तर मी तुम्हाला आवाहन करतो, तेही तुम्ही आज दिनदर्शिका बघा. असा सगळा 3 गोष्टींचा आपण आज इथं प्रकाशन करतोय. आणि मला वाटतं की आता आपल्या प्रकाशनाची वेळ आलेली आहे, पण प्रवीणजी तरडे अजून तरी काही पोचलेले दिसत नाही आहेत. तर आपण प्रकाशन करूया का? हां, मग आपण तोपर्यंत एक काम करू, फक्त आपले जे मान्यवर आहेत त्यांना आपण त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगू आणि हा प्रकाशन सोहळा पुढे नेऊ. आपण जसे तरडे येतील त्यावेळी आपण प्रकाशन करू. तर मी सुरुवातीलाच सुलभाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. धन्यवाद. आज एक असा योग आलेला आहे की 94 साली मला भेटलेले तरुण मंदार जोशी, स्वतःचं प्रकाशन, त्याच्यानंतर एक पुस्तक, असं सगळं घेऊन उभे आहेत. मराठीमध्ये जे काही लेखन होतं चित्रपट विषयक, त्याचा मला एक अभिमान वाटतो आणि आज ते करत आहेत ह्याचं मला विलक्षण आनंद वाटला आहे, अभिमान वाटला आहे. मी तुमचं अभिनंदन करते की पूर्वी रसरंग किंवा असे काही असायचे त्याच्यावरती, तर आता एक सकस असा चित्रपट विषयक जी गतिविधी असतात त्याचा एक चांगला आपल्याकडे लेखाजोखा इथे आहे. मी तुमचे सगळे विशेषांक पाहिलेले आहेत, अतिशय छान आहे. आणि एक दुसरा योगायोग असा आहे की त्यांना ज्यांनी खरोखर एक संधी दिली ते कोडेकर साहेब, त्यांनी मला पण दिली होती. म्हणजे त्यावेळेला मी एक काकूबाई अशी, म्हणजे अजूनही तशीच आहे, पण त्यांनी मला एक असं काम दिलं होतं की पुण्याहून मुंबईला जायचं. आणि त्यावेळेला म्हणजे 98 सालची गोष्ट आहे की त्यावेळेला हे निवृत्त झालेले किंवा फारसे हे नसणारे अशा लोकांना, यांच्या लोकांशी बोलायचं. आता मंदारजी म्हणाले की अशा लोकांशी आपल्याला भेटायला प्रत्यक्ष मिळणं हे एक मोठी उपलब्धी आहे. कारण सिनेमाविषयक साहित्य हे अतिशय सांगोवंगी कथा, खऱ्या खोट्या कथा, दंतकथा अशांनी भरलेलं आहे. जेव्हा तुम्हाला एक अशी संधी मिळते, आणि कोडेकर साहेबांनी मला ती दिली, आणि अक्षरशः माझं आयुष्य उजळून निघालं. कारण मला ते एक चॅलेंज होतं. मी तेव्हा नोकरी करत होते. इथे आमचे दिघे साहेब बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की मी पुण्याहून मुंबईला जायचं. यारी रोड असेल, कुठला रोड असेल, तिथे जाऊन शोधायचे त्यांचे पत्ते. त्यावेळेला मोबाईल नव्हते, ते लँडलाईन असायचे. त्या लँडलाईनवरती त्यांना फोन करायचा. आपलं नशीब चांगलं असेल तर ते स्वतःच भेटायचे, ते किंवा बाईसाहेब कोण असतील त्या. नाहीतर मग त्यांचे जे कोण नोकरदार असतील ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. असं करून मी 52 आठवडे काम केलं. एकही आठवडा मी चुकवला नाही. तर त्याचं श्रेय त्यांनी, म्हणजे मी त्यांना देते. कारण मला जायच्या वेळेला, मुलाखत घ्यायच्या वेळेला तुम्हाला पूर्वाभ्यास करावाच लागतो. तुम्ही असंच जाऊन मुलाखत घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ मजरू सुलतानपुरी, मला असं वाटतं की फाळके अवॉर्ड मिळवलेले
गालिब अवॉर्ड मिळवले त्यांच्याशी मी काय कसं बोलणार, कशी सुरुवात. तर माझ्या दृष्टीने हा एक एक वस्तुपाठ होता. मी त्याच्यातनं चांगली ताऊन सुलाखून निघाले. 52 आठवडे हा सोपा मोठा काळ नव्हता. तो कुंबळेकरांनी मला दिला. त्यामुळे मला आता सिनेमा साहित्याचं जे लेखन करते कंटिन्यू करू. हां, सिनेमा साहित्य जे काही लेखन करते मी, त्याच्या प्रत्यक्ष भेटीत जे लोकांकडून मिळालेलं आहे त्याचा मला उपयोग होतो. बहुतेक वेळेला जसं आपण म्हटलं सिनेमासृष्टीत विशेषतः जो गतकाळ आहे त्याच्यात बरेच सत्याचा अपलाप असतो केलेला. तर त्यावेळेला मला एक अशी संधी मिळाली. सगळे थोर दिग्गज शक्ती सामंता, B.R. चोपडा, रामानंद सागर, हे सगळे म्हणजे 52 आठवडे बघा तुम्ही. ह्या लोकांना प्रत्यक्ष मी काकूबाईसारखी बाई भेटले. मी टिपिकल मराठी लुक ठेवला होता. असू देत पाली हिलच्या 13व्या मजल्यावर का जाईना, पण मी एक मराठी बाई दिसली पाहिजे असं माझं होतं. आणि ते केलं आणि मला असा आनंद वाटतो की हे सगळं मला पुन्हा शब्दात उतरवता आलं. कुंबळेकर साहेबांची मी अजन्म ऋणी राहीन. आणि आता मी वंदांना अशी हे करीन की नवीन सिनेमा ही सतत बदलणारी गोष्ट आहे आपल्या जीवनासारखी. त्यामुळे आमच्या वेळेला असं होतं, तुमच्या वेळेला असं नाही, पण त्यावेळेला जे काय घडलेलं आहे की त्यांनी अपुरी साधनं, त्यांचे तंत्रज्ञान अपुरं होतं. अशा वेळेला त्यांनी जे केलं तर त्याला नॉस्टॅल्जिया म्हणता येणार नाही. पण जो गतकाळ आहे तोसुद्धा नवीन लोकांना कळावा, नवीन दिग्दर्शकांना कळावा, नवीन कलाकारांना कळावा. आणि एक नॉस्टॅल्जियाचं एक सदर तरी त्याच्यात नेहमी असावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि एक छोटंसं भाषण मनोगत संपवते. पुन्हा एकदा सर्वांचे मान्यवरांचे आभार. खूप छान सुलभाताई. आत्ताच तुम्ही बघितलं प्रवीणजी तरडे यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीणजी, आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे, तर तुमचं मी स्वागत करतो. आणि रसिको, मला सांगायला एक खूप महत्त्वाची गोष्ट मला इथं नोंदवायची आहे. म्हणजे हे माझ्या मते, तुमचंही प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. आत्ता मराठी इंडस्ट्रीत खूप चांगले दिग्दर्शक काम करत आहेत, पण मला स्वतःला वाटतं की 3 दिग्दर्शक असे आहेत की त्यांना सिनेमाची भाषा कळलेली आहेत. त्यातले 3 प्रमुख दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे, भाऊराव कराडे आणि प्रवीण तरडे. आणि त्यातले 2 दिग्दर्शक आपल्या व्यासपीठावर आहेत. तर मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रवीणजींबद्दल मी काय बोलू, आजच्या घडीला अतिशय उत्तम काम करतायत, उत्तम लिहितायत, उत्तम अभिनय करतायत. आणि म्हणजे सिनेमातलं जे नाट्य असतं ना, ते नाट्य पडद्यावर सादर करण्यात ह्यांचा हात धरणारा आत्ता कोणी नाही आहे. तर प्रवीणजी, तुमचं खूप स्वागत. मी तुमचं मी जे मगाशी 2 सन्मान राहिलेले आहेत त्यांचंही मी करतो. मनीषा निश्चल यांना मी निमंत्रित करतो. मनीषा निश्चल हे आजच्या काळात ज्या उत्कृष्ट कॉन्सर्ट सादर करतात आणि विशेषतः लता दिदींचे कार्यक्रम त्या खूप चांगलं सादर करत आहेत. आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी भरपूर कार्यक्रम केले आहेत. मी तुम्हाला आमचा सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो. मला आणखी 2-3 सन्मान करायचे आहेत आणि मग आपण आपल्या प्रकाशन सोहळ्याकडं वळूया. आज म्हणजे मी मगाशी तारांगणच्या विशेषांकांचा उल्लेख केला. आम्ही गेल्या 3-4 वर्षात मोहम्मद रफी विशेषांक, O.P. नय्यर विशेषांक, लता मंगेशकर विशेषांक, राज कपूर विशेषांक आणि शोले विशेषांक, आजचा धर्मेंद्र हा 6वा विशेषांक आहे. आणि गेल्या 5 विशेषांकामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं, जे सतत माझ्याबरोबर असतात, असं सिनेमाला वाहिलेलं एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आहे प्रदीप देसाई. ते आज मुंबईवरून मुद्दाम आलेत. मी त्यांनाही आपला सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो. तर प्रदीपजी, तुम्ही आमचा सन्मान स्वीकारावात. त्याच्यानंतर 2 सन्मान, आणखी 2 सन्मान आम्हाला करायचे. डॉक्टर पिंपळखरे,
त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, ते वैद्यकीय क्षेत्रात किती निष्णात आहेत हे माहिती आहे, पण त्यांचं लेखनही खूप उत्तम आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. सर, तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मी राजन लाखे सरांनाही विनंती करतो, त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा. या ना. या. राजन लाखे इथे या मध्ये. या, या, मध्ये या. पिंपरी चिंचवड साहित्य शाखेचे अध्यक्ष आहेत ते, मराठी साहित्य परिषद. आणि पिंपरी चिंचवडचं नाव साहित्य परिषदेमध्ये या जगतामध्ये मोठे करण्यामध्ये राजन लाखेजींचा खूप मोठा हात आहे. ते इथे बोलवायला आलेत की असेच कार्यक्रम तुम्ही आमच्या इथे करा पिंपरी चिंचवडला. धन्यवाद लाखे. तर आपण सर्व सन्मान इथं प्रदान केलेले आहेत. आपण आता प्रत्यक्ष प्रकाशन सोहळाही करूया. तर आधी आपण जिंदगी कैसी है पहली आहे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करू. मी कुवळेकर साहेबांना विनंती करतो की तुम्ही प्रकाशन करावं आणि सर्व मान्यवरांनी त्यात सहभागी व्हावं. धर्मेंद्रजींचे मानसपुत्र आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो मी. यासाठी आपण आता धर्मेंद्र यांच्या विशेषांकाचं प्रकाशन करतो. एकदा बाकीचे मी पाहतो. आणि आपण आता तारांगण दिनदर्शिकेचंही प्रकाशन करतोय. मी भाऊराव कराडे यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं प्रकाशन करावं. तर आपण आता पुस्तक प्रकाशन सोहळा आपला पार पडलेला आहे. आता आपण ज्यांचं भाषण मनोगत ऐकण्यासाठी इच्छुक आहात अशांना मी आता विनंती करणार आहे. IT क्षेत्रातले तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनाही मी विनंती करतो. पण एक सन्मान अजून राहिलेला आहे, जे धर्मेंद्र यांचे मानसपुत्र आहेत आणि जे प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत त्यांचा सन्मान राहिलेला आहे. महेश नामकुरजी या. तर मी दीपकजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा.
आज मंदारचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून केलंच पाहिजे, कारण हा असा उपद्व्याप करणं सोपं नसतं. आणि आपण ज्या वास्तूमध्ये आहोत त्यांच्याविषयी किशोरजी तुमच्याबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे ना, कारण तुम्ही एवढं सगळं जेवायला देता आम्हाला. आणि असं मी आशा व्यक्त करतो की या कार्यक्रमानंतर पण जेवायला द्याल तुम्ही आम्हाला. असं होणार की नाही माहिती नाही मला, पण आशावाद व्यक्त करायला काय असं. जिंदगी बेहतर होती अगर आप खुश होते, जिंदगी बेहतर होती अगर आप खुश होते, लेकिन जिंदगी बेहतरीन होती अगर आपकी वजह से बाकी लोग खुश होते. तर किशोरजी असं बेहतरीन काम करतात. मी इथं 54 वर्षापूर्वी पहिल्यांदा माझ्या आजीबरोबर आलो होतो आणि तेव्हापासून जो मी फॅन झालो ते मला जेव्हा परदेशी पाहुणे वगैरे येतात तेव्हा त्यांना मी इथंच घेऊन येतो. तुमच्या ॲब्सेन्समध्ये येतो, पण तुमचं मी कौतुक पण करतो. आणि तुम्हाला मी सांगतो, असे काही पुणेकर असतात जे तो मागं पण चांगलं बोलतात, त्याच्यामुळे की मी हे काय. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत, धर्मेंद्रजींना मला एकदाच भेटायचा योग आला. एका लोणावळ्याला एका लायन्स कॉन्फरन्स होती, तिथं मला पुरस्कार होता आणि धर्मेंद्रजी त्याचे अध्यक्ष होते. पण ही घटना 27 वर्षापूर्वीची होती. त्या काळात मोबाईल फोन नव्हते, फोटो काढायची पद्धत नव्हती. पण मला त्यांच्या शेजारी बसता आलं. आज तसंच प्रवीण तरडे आणि ह्यांच्या शेजारी मी बसलोय, तर मला त्या धर्मेंद्रांची त्यावेळेची आठवण होते. आणि ते अतिशय ही मॅन आणि एकदम जिंदादिल व्यक्तिमत्व होतं. हां आहे इथं आलं की मला अजून एका व्यक्तीची आठवण येते की 12 वर्षापूर्वी मी एकदा एका फिल्म फेस्टिवलला बालगंधर्वला गेलो. जब्बार पटेल माझ्या ओळखीचे आहेत चांगले, आणि मी तिथं चुकून वेळेच्या लवकर पोचलो. आता तिथं गेल्यावर मला जब्बार भेटले, मग सोलापूर कनेक्शन असल्यामुळे मग गप्पा झाल्या. आणि मग तो मला म्हणाला, आता तू आलायस तर एक काम करतो का. म्हटलं काय. आता देवानंद येईल, त्यांच्याबरोबर वेळ घालव. पण अरे आयुष्यात काय लागतं म्हटलं. मग ते आले, ते पण असेच माझ्यासारखे लवकर आले होते. मग आम्ही VIP रूममध्ये बसलो, मी गप्पा मारत होतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाला पुण्याबद्दल खूप माहिती आहे आणि त्यांना बऱ्यापैकी मराठी पण ते बोलत होते. पण ते एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी त्यांना विचारलं की तुम्ही पुण्यात कुठं राहायचा, तर त्यांनी मला सांगितलं मी पुणा गेस्ट हाऊस मी राहतो. जिथं आपण आता बसलेलो आहोत तिथं त्यांची एक खोली होती. आणि मग मी त्यांना म्हटलं, हो पुणा गेस्ट हाऊसमध्ये खूप गोष्टी मिळतात चांगल्या, तुम्हाला काय आवडतं. तर त्यांनी मला सांगितलं ब्रेड उसळ. आता मी त्यांना करेक्ट केलं, कारण मला अशी डिश मिळते हे मला माहिती नव्हतं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मिसळ म्हणायचं का. ते म्हणते नाही बरखुरदार, ब्रेड उसळ. और आप वो पुणा गेस्ट हाऊस के सरपतदार को बताओ जाके की मुझे वो बहुत अच्छी लगती है. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ती ब्रेड उसळ परत रिइंट्रोड्यूस करा आणि त्याचं नाव देवानंद स्पेशल असं ठेवा. ओके. बघा तुम्हाला मी काही व्यावहारिक सल्ले पण देतोय आता, ते तुम्ही बघा. आणि जे तुम्ही जगभर खाद्यपदार्थ देता त्याच्यात तुम्ही ही ब्रेड उसळ इंट्रोड्यूस करा. आता मी माझ्या क्षेत्रातलं आणि ह्याचं थोडंसं बोलतो. मी अनेक वर्ष IT मध्ये, आता मी पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम 1981 साली लिहिला, म्हणजे तुम्हाला माझ्या वयाचा अंदाज येईल. आणि सध्या माझं पॅशन आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण ही ती जागा नव्हे आणि वेळ पण नाही आहे. पण इथं बसलेल्या थोर कलाकारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की एकतर AI तुमचा स्पर्धक नाही आहे, AI हा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही त्याला मित्र म्हणून माना. इथं जे पत्रकार लेखक आहेत त्यांना पण मी हेच सांगतो की तुम्ही मित्र माना. आणि एक AIची एक सब टेक्नॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे लँगटेक म्हणजे लँग्वेज टेक्नॉलॉजी. आणि ते अतिशय प्रभावी माध्यम आहे. कुठलीही गोष्ट अतिशय जलद आणि 98% करेक्ट म्हणजे अचूक भाषांतर तुम्हाला करता येते. म्हणजे पुस्तकं आता तुम्ही हे जे पुस्तकं तुम्ही आता करताय ही, तुम्ही जेव्हा ती डिजिटल करता तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्याच्यात भाषेचा पर्याय द्या. की फक्त मराठी असं नाही, मराठी तर आहेच, पण मला समजा तमिळमधनं वाचायचं आणि मी तमिळ माणूस आहे आणि मला जर हे हवं असेल तर तुम्ही तो पर्याय द्या त्याला. तो हवे त्या भाषेत तो वाचू शकेल. आणि असंच माध्यम प्रवीणजी व्हिडिओच्या बाबतीत पण आहे. म्हणजे पुण्यात एक स्टुडिओ आहे, तो माणूस असंच ऑन द फ्लाय कुठलाही सिनेमा कुठल्याही भाषेत भाषांतर करून त्याचं डबिंग करतो. म्हणजे तुम्हाला डबिंग आर्टिस्ट लागत नाही. आणि मी त्याचं प्रात्यक्षिक बघितलं होतं. त्यांनी मला शोले जॅपनीज भाषेत, कोरियन भाषेत आणि तमिळ भाषेत असा दाखवला. शिराळकर म्हणून आहेत ते, तर मी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगतो, कारण तुमच्याकडे एवढे प्रभावी विचार आहेत की तुम्ही हे सगळं बहुभाषिक करून इतर सर्व प्रेक्षकांच्याकडे पटकन जाऊ शकाल. आणि सध्या लोकांना काय वाटतं की डबिंग आर्टिस्ट ते खूप महाग आहेत, मग ते कसे मिळणार काय. इथं AIचा तुम्ही वापर करा आणि इथं सरळ लिहा की हे AI निर्मित आहे, त्यामुळे चूक झाली तर तंत्रज्ञानावर त्या ब्लेम करा. म्हणजे स्वतः त्याची दोष घेऊ नका, कारण थोड्याशा चुका इकडे तिकडे होऊ शकतात.
पण लोकांना ते संवाद तरी कळतील आणि तुमचे विचार आणि तुमची जी शक्ती आहे ही जगभर जायचं असेल तर तुम्हाला बहुभाषिक होण्याशिवाय पर्याय नाही. तर हे तंत्रज्ञान तुम्ही नक्की वापरा. नंतर कधी योग्य वाटलं तर आपण बोलू. आपण फ्रायडे क्लबमध्ये आहोत त्यामुळं एकमेकांना भेटतच असतो. आज मला इथं बोलवलं याबद्दल मी मंदार आणि किशोर भाऊंचा आभारी आहे. धन्यवाद. खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे आणि आम्हाला आमचं लिखाण आणखी जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचवण्याची जो तुम्ही मुद्दा मांडला आहे त्याचा आम्ही खरंच आता गांभीर्याने विचार करतो आणि तमिळ, तेलुगू किंवा इतर भाषांमध्येही आमचं काम कसं पोचेल यासाठी तुमची नक्कीच आम्हाला मदत लागेल. अगदी अगदी ह्याच्यानंतर मी भाऊराव कराडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना, आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आजचे खरं तर उत्सवमूर्ती म्हणता येईल मंदारजी. हां, सॉरी. खरं तर मी जास्त बोलणार नाही, कारण दिग्दर्शकांनी फार बोलू नये, त्याला जे बोलायचं आहे ते त्यांनी पडद्यावर मांडावं असा एक प्रघात आहे. त्यामुळे मी मोजकं बोलणार आहे. मंदारजींची माझी खरं तर ओळख बरेच दिवसापूर्वीपासून आहे. म्हणजे मी जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं मीडियातलं, मी सिनेमा केला आणि सिनेमा केल्यानंतर काय होतं हे तेवढा मला अनुभव नव्हता. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर अचानक मंदारजींचा फोन आला. माहीत नाही माझा नंबर त्यांना कुठून मिळाला, काय झालं, आणि माझा तसा काही परिचय नव्हता. तर मंदारजींमुळे मी खरं तर प्रकाश झोतात आलो. नाहीतर मी फक्त दिग्दर्शक म्हणून एक सिनेमा केला होता. माध्यमांमध्ये काही माझी ओळख नव्हती, कुणाशी काही कधी संबंध नव्हता. पण मंदारजींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं म्हणजे ती मला ओळख मिळवून दिली खरं तर त्यांच्यामुळे. त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि आज म्हणजे आम्ही एका चांगल्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. तिथून पुढे बरेच वेळा चर्चा झाल्या, अनेक गोष्टी झाल्या आणि आम्ही आता मगाशी त्यांनी सांगितलं तसं महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि त्याचे स्क्रिप्ट आम्ही दोघांनी लिहिलं आहे, फकीरा. तर त्याचं लवकरच शूटिंग सुरू होईल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शूट सुरू होईल असं आहे. तर त्या सगळ्या बाबतीमध्ये मंदारजींचं नेहमीच मला एक मार्गदर्शन राहिलं, एक मोठ्या भावाप्रमाणे. कारण जेव्हा सिनेमाबद्दल तांत्रिक गोष्टी मी जे शिक्षण घेतलं असलं तरी बाकी माध्यमांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल जी माहिती आणि जाणीव आहे ती मंदारजींनी वेळोवेळी करून दिली. आणि आज योगायोग आहे या ऐतिहासिक वास्तूमध्ये त्यांची जी कलाकृती आहे. खरं तर 3 गोष्टी म्हणजे एक महत्त्वाचं सिनेमावर आधारित असलेलं पुस्तक आणि त्यांचं नेहमीचं तारांगण आणि दिनदर्शिका या तिन्हीचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे सगळ्या मान्यवरांच्या हस्ते. तर मला असं वाटतं की सिनेमाबद्दल सगळ्यांनाच एक आपुलकी आहे, एक जाणून घेण्याची एक इच्छा असते आणि सतत सिनेमा म्हणलं की माणूस वेडा होऊन जातो. भारतीय माणसाची एक खासियत आहे, सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट या तिन्हींचं वेड प्रचंड आहे भारतीय माणसाला. तर या सिनेमाबद्दल कुतूहल खूप असतं. अनेकदा पेपरमधून मी वाचलं होतं, सुलभाताईंच्या काही लेखांमधून मी वाचलं होतं. पण ती माहिती अशी त्यावेळी म्हणजे लहान वयात ते इतकी अप्रूप होतं की अरे ह्या माणसांबद्दल ऐकणं, बोलणं आणि कधी असं काही करता येईल हे खूप मोठं अप्रूप होतं माझ्यासाठी. आणि त्या दिशेने मी प्रवास करत होतो. आत्ता जेव्हा मंदारजींचं ते पुस्तक वाचलं, त्यातले काही लेख वाचले आणि असं जाणवलं की कलाकार म्हणून ती माणसं सगळी मोठीच आहेत. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका, दंतकथा सगळं आपण ऐकलेलं असतं, वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. पण माणूस म्हणून नेमकं ते काय असतं, काय असतात ती माणसं. आणि मंदारजींनी जेव्हा मुलाखतीतून एकदा, दोनदा, तीनदा त्यांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या आणि त्यांनी ते मांडलं, त्यांच्यातला जो संवेदनशील माणूस आहे त्या कलाकारांमधला, तर मला वाटतं मंदारजींच्या त्या लेखामध्ये, पुस्तकामध्ये तो जिवंत झाला आहे. इतक्या ओघवत्या शैलीमध्ये मंदारजींनी ते लेखन केलेलं आहे. म्हणजे
या लोकांना भेटण्याची कधी इच्छा होती, पण मला कधी भेटणं आणि ते शक्यही नव्हतं. पण हे कथा वाचताना, हे लेख वाचताना असं जाणवलं की यार मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो आहे किंवा भेटतो आहे किंवा त्यांच्याशी बोलतो आहे. इतका जिवंतपणा मंदारजींच्या लेखनामध्ये आहे आणि तो ओघवतेपणामुळे ते पुस्तक इतकं आपलं होतं आहे की कधी नकळतपणे आपण त्या याच्यात गुंतवून जातो. जसं सिनेमा पडद्यावर सरकत असतो तसं वाचताना आपण ते पुस्तकात त्या सगळ्यांची आयुष्य बघतोय, त्यांच्या बारीकसारीक गोष्टी, त्यांचे संवेदना जपतोय, बघतोय, असं वाचताना लक्षात येतं. खरंच मंदारजी खूप धन्यवाद. कारण मराठीमध्ये बहुतेकदा म्हणजे हे पहिलंच पुस्तक असं असावं की जे अशा थोर आणि महान व्यक्तींवरती आधारित आहे. आणि म्हणजे एक पत्रकार म्हणून जेव्हा मुलाखतीसाठी जाणं वेगळं आणि पत्रकारातला लेखक जागा असणं हा एक वेगळं, तर त्यांच्यातला लेखक सदैव जागा आहे असं मला वाटतं आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आहे खूप मस्त झालं आहे. त्याच्यानंतर तारांगणबद्दल बोलायचं तर आम्हा सगळ्यांनाच त्यामधून प्रसिद्धी मिळत असते वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर तारांगण हे पहिलं असं मासिक आहे की ते फक्त मराठी चित्रपटसृष्टीसाठी समर्पित आहे आणि त्याचे हजारो वाचक आहेत. ते आज मला परत एकदा कळलं. आणि वाचक म्हणजे खूप सुजाण वाचक आहे हे महत्त्वाचं आहे. वाचक असणं वेगळं, पण सुजाण वाचक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तारांगणसाठी आहे. आणि ही दिनदर्शिका पहिलीच असावी मराठीतली की किंवा भारतातली की सिने कलाकारांविषयी पहिली दिनदर्शिका निघणं म्हणजे खूप मोठं काम आहे. कारण सगळ्या व्यक्तींच्या जन्मतारखा आणि हे सगळं बघणं, जमवणं हे म्हणजे सिनेमा इतकीच अवघड प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. सिनेमा बनवणं जितकं अवघड आहे तितकं ती दिनदर्शिका करणं अवघड आहे आणि ते मंदारजींनी मोठं काम केलं आहे. तर मी खरं तर मंदारजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही आणि सगळ्यांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. मी आणखी 2 सन्मान इथं करतो आणि मग मी प्रवीणजींना बोलण्याची विनंती करतो. प्रख्यात मुलाखतकार, पत्रकार सुधीर गाडगीळजी आलेले आहेत आणि त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करतो. तर किशोरजी तुम्ही सुद्धा या आणि आपण हे देऊ फुलांचं. आणखीन एक मला सन्मान करायचा आहे. जावेद आलेत का इथं, दिसत आहेत? हां, या तुम्ही जरा पुढे या. आता मी तुम्हाला आणखी एक अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीचा मला इथं सन्मान करायचा आहे. कारण कसं होतं की मासिक म्हटलं की त्याचे लेखक आले, त्याचा डिझायनर आला, बाकी सगळ्या गोष्टी आल्या. पण ह्या कामात इकडे आता या व्यक्तीला मी इथं बोलवतो. ह्याचं नाव आहे जावेद मुजावर आणि ह्याचं मी कौतुक ह्याच्यासाठी करतो की तारांगणचं सर्व प्रिंटिंग आणि इतर सर्व कामं पहिल्या अंकापासून जावेद बघतायत. तर मला वाटतं की ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला वाटतं की करोनानंतर लोक वर्क फ्रॉम होम झाली, पण मी 2011 मध्ये वर्क फ्रॉम होम झालेलो आहे. म्हणजे मी माझी नोकरी सोडली तेव्हापासून मी ठरवलं की आपण आता खूप वेगळ्या पद्धतीने काम करायचं. आणि मला तुम्हाला हे मुद्दाम सांगायचं आहे, तारांगणचं ऑफिस नाही, मी फक्त माझं सर्व काम एक मोबाईल आणि एका लॅपटॉपवर करतो. म्हणजे सर तुम्ही AIचं म्हणालात ना, तर टेक्नॉलॉजी आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने वापरतोय. आणि मला असं वाटतं की आपण जर चांगलं काम चांगल्या पद्धतीने करून घेतलं की ते तुम्ही कुठून करता, तुम्ही ऑफिसमधून करता का घरून करता ह्याला महत्त्व नाही आहे. पण अशा वेळी तुम्हाला चांगली माणसं लागतात तुमच्याबरोबर, तर त्यातला हा माणूस आहे. म्हणजे मी काम करतो मुंबईतून, तारांगणची पूर्ण छपाई होती पुण्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात तो अंक पाठवण्याचं काम जावेद करतो. आणि मला त्याला काही सांगावं लागत नाही. मी फक्त त्याला माझी यादी मेलवरून पाठवतो, कुठल्या ट्रान्सपोर्टला कुठं गठ्ठा टाकायचा आहे, कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये काय टाकायचं आहे, हे सर्व हे काम करतो. आणि तो मला कधीही नाही म्हणत नाही. तेव्हा मला वाटतं की जावेद, तुझा आज मला वाटतं की सन्मान होणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं. तर मी आता प्रवीण तरडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना मनोगत व्यक्त करावं.
धन्यवाद मित्रा. खरं तर सरपोतदारांच्या या हॉलमध्ये आत्ता जो कार्यक्रम चालला आहे ही खरी पुण्याची संस्कृती. म्हणजे छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून मोठ्या मोठ्या आवडी जपायच्या हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यात गाडगीळ समोर बसलेले आहेत. ते समोर असताना मी माईकवर बोलणं म्हणजे चितळेंच्या दुकानासमोर स्वतःच्या भाकरवड्या विकण्यासारखं आहे. तर त्यामुळं भीतभीतच बोलतो, कारण भल्या भल्यांची बोलती बंद केलेला माणूस आहे तो. आणि उत्तम लेखक म्हणजे खूप अप्रतिम लिहितात. तर मंदार आमचा मित्र आहे. म्हणजे माझ्या पॅटर्नचे पिक्चर समजून घेणारा तो पत्रकार आहे आणि त्याच चित्रपटांवर समजून उमजून बोलणारा आहे. नाहीतर माझा सिनेमा कळायला तसा ते नंतर आवडायला लागतो, नंतर आवडू लागतो माझा सिनेमा. तर मंदार मित्रा, ज्यावेळी चित्रपट लिहिला, अगदी पहिला सिनेमा मी ज्यावेळी रेगे लिहिला होता, थोडे बरचशा सत्य घटना होत्या. तर रेगेनंतर देऊळ बंद असेल, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, मग धर्मवीर 2. प्रत्येक सिनेमाच्या वेळी तुझ्या लेखनीने आम्हाला साथ दिली आणि तो सिनेमा लोकांपर्यंत पोचवला. सोपं नसतं ना. म्हणजे आत्ताच्या काळात मराठी सिनेमा बनवणं खूप सोपं आहे, पण तो आपल्याच माणसांपर्यंत पोचवणं खूप अवघड आहे. आपल्याच माणसांपर्यंत पोहोचून तो माणूस चित्रपटगृहात येणं अजून त्याहून अवघड आहे. तर या सगळ्याचा सुवर्णमध्य काढण्याचं काम मंदार आणि त्याची लेखणी दरवेळी करत असते. अजून या हॉलची माझं नातं म्हणजे मुळशी पॅटर्न सिनेमा मी इथून शूट केला आहे. तो जो गणपतीतला सीन आहे शेवटच्या मिरवणुकीचा, ती आपल्याला माहिती आहे पुणेकरांना की मिरवणूक म्हणजे काय, तिथं कॅमेरा घेऊन जाणं सोपं नसतं. तर मी दुपारीच येऊन इथं सगळे कॅमेरे लावून ठेवले होते आणि इथून आम्ही ते शूट केलं. आता पुणे पुस्तक महोत्सव आहे फर्ग्युसन कॉलेजला. म्हणजे सांगायची गरज नाही, आपण सगळे तिथे एकमेकांना धडकणार आहोतच आदनमधनं. कारण या इथं कार्यक्रमाला माणूस आला आहे आणि त्याला पुस्तकांची आवड नाही असं होऊ शकत नाही. आणि सरपोतदार तिथं शब्दांबरोबर त्यांचे रुचकर पदार्थही देतात. त्यामुळं चला पुन्हा एकदा मंदारच्या लिखाणाला, आणि त्यात त्यांनी धर्मेंद्रजींबद्दल जी आत्ता त्यांनी विशेषांक काढला, आत्ता इथं मला जे समोर दिसत आहेत साधारण त्या प्रेक्षकांनी धर्मेंद्राचा बहारीचा काळ पाहिलेली माणसं आहे. म्हणजे तुमचा हिरो असं म्हटलं तरी चालेल. आणि तुमच्यापासून त्या हिरोची कारकीर्द आमच्यापर्यंत, म्हणजे आमचा तर आयडॉल म्हणजे लय मोठा बच्चन लागून गेला आणि लय मोठा धर्मेंद्र आहे, हे आमच्या काळात आम्ही बोलायचो एकमेकांना. त्यांच्याबद्दल इतक्या पटकन एवढ्या कमी अवधीत विशेषांक काढणं सोपं नसतं. त्यामुळे मंदार, तू जे शिवधनुष्य पेललं त्याबद्दल तुला खूप शुभेच्छा. लवकरच हे मासिक सर्वांपर्यंत पोहोचो. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण. मी आता धर्मेंद्रजींचे मानसपुत्र आणि प्रख्यात वास्तुविशारद महेश नामपूरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. सगळ्यांना नमस्कार. जेव्हा मला सरपोतदारांनी फोन केला आणि मंदार सरांनी फोन केला आणि सांगितलं की असा एक मॅगझिन होतं आहे आणि आम्हाला अशी इच्छा आहे की तुम्ही यावं, तर मी सर्वसाधारण पुणेकर, पुण्यातनं सगळी कारकीर्द चालू केलेला. माझ्या प्रवासामध्ये मी आर्किटेक्ट झाल्यानंतर माझी पहिली प्रोफेशनल फी धर्मेंद्रने दिली, अशी माझी सुरुवात. म्हणजे मी 92ला जेव्हा आर्किटेक्ट झालो, त्याच्यानंतर 93ला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी खिशामध्ये ज्यांच्या 8,750 रुपये होते, 100 रुपयाची आणि 50 रुपयाची नोट, ती सगळीच्या सगळी काढली आणि माझ्या हातात ठेवली आणि ते म्हणले आज से तेरा और मेरा नाता है. तेव्हापासून चालू झालेली प्रवास
तो आत्ता शेवटी अगदी लास्ट त्यांना मी भेटलो आणि त्यांचं दर्शन झालं आणि तिथपर्यंतचा प्रवास आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये मला एक माणूस, एक व्यक्तिमत्व म्हणून धर्मेंद्रजींबद्दल जे सांगायचं आहे की ही इज लाईक माय फादर आणि ही ऑलवेज ट्रीटेड मी अँड माय फॅमिली लाईक अ फॅमिली. म्हणजे माझा मुलाचा जन्म, मी तेव्हा फोन कॉल्स होते, तर मी जेवढा फोन नाही केला तेवढा त्यांनी उमाला रायपूरला फोन करायचे आणि विचारायचे पासूनचा प्रवास. पण मला या सगळ्या प्रवासामध्ये एकच त्यांच्याबद्दलचं व्यक्तिमत्व असं जाणवतं की दिलदार, समजून घेणारा आणि समजावणारा. तर या सगळ्या याच्यामध्ये थॉट प्रोसेस एकच महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की माणूस म्हणून तुम्ही सगळ्यांना भेटता. प्रवीण, तुमचं पण तसंच आहे. मी आबांच्या इथे तुम्हाला भेटलो तर सर्वसामान्यांमधनं जन्मलेला एक कलाकार जेव्हा असतो तेव्हा त्या कलाकाराला स्वीकार आणि सहकार या दोन्ही गोष्टींची जाण खूप चांगली असते. आणि तशीच व्यक्तिमत्व आज आजूबाजूला असली की ती जडणघडण फार सुंदर होते. सुधीरजींबरोबरचा पण प्रवास आणि त्यांच्याबरोबर पण माझा संबंध, सहवास तसाच आला. आणि या सगळ्या समाजामध्ये जाणकाररित्या सगळ्यांना समजून घेणारा आणि सगळ्यांना बांधून ठेवणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे धर्मेंद्रजी आहेत असंच मी म्हणतो. कारण की ते आपल्या विचारातनं कधीच विरणार नाही आहेत. त्यामुळे मी आहेत असंच मी त्यांना मानतो. मंदारजी, खूप खूप धन्यवाद की तुम्ही ह्या लेखांमधनं त्यांना जिवंत केलेलं आहे आणि या सगळ्या लेखणीमधनं त्यांना सगळ्यांपर्यंत पोचवत आहे. तर मला या सगळ्या प्रवासाबद्दल, तुमच्या आत्मीयतेबद्दल, सरपोतदार साहेब तुमच्या या प्रेमाबद्दल, आणि ही संस्कृती आहे, जसं प्रवीणने पण सांगितलं तसं पुना गेस्ट हाऊस ही संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला प्रत्येक पुणेकराच्या मनामध्ये रुजलेला एक तो बीज आहे की जे अंकुरतं आणि त्याचा वृक्ष होतो. पण त्या वृक्षामध्ये त्या संस्कृतीला आणि त्या बीजाला कधीच कोणी विसरत नाही. तशीच ही संस्कृती आहे आणि तुम्ही ती इतकी प्रेमाने जपलेली आहे की आज एवढ्या दाटीवाटीच्या प्रवासामध्ये उभे राहून सुद्धा सगळ्यांना एकमेकांना सामावून घेणारी जी लोकवृत्ती आहे, मला वाटतं तीच येणाऱ्या काळामध्ये खरी पुण्याची गरज आहे आणि ती तुम्ही अतिशय उत्तमरित्या इथे सामावून घेता. थँक्यू सो मच. आणि असाच प्रवास, असाच चांगला प्रवास. मला बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे प्रॉबेबली मी बोलायला लागलो धर्मेंद्रजींबद्दल आणि त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल तर आय विल बी एबल टू स्पीक फॉर अ डे फुल. एवढं माझ्याकडे सगळं त्यांच्यातला प्रवासाबद्दल सांगण्यासारखं आहे. आणि सगळ्यांना समजून घेणारं, जसं मी त्यांना सांगितलं तसं मला त्यांनी एक त्यांच्याबद्दलचं एक, मी असाच काम करत असताना त्यांनी मला एकदा जवळ घेतलं आणि मी त्यांचं पहिल्यांदा जेव्हा काम करत होतो तेव्हा मी घाबरायचो खूप. ऑब्वियसली ही इन 90s यू कॅन अंडरस्टँड, ही वॉज ऑन अ स्पीक. तर त्यावेळेस मी खूप घाबरायचो त्यांना आणि मी त्यांना विचारायचो की पापाजी आप मुझे इतना प्यार क्यों करते हो. तर म्हणे जिसके पास दिल होता है ना उसको समझ जाता है कि ये दिल वाला है. तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाला आपण जेव्हा भेटतो, आपण त्यांची सहृदयी भेट घेतो तेव्हा आपल्याला नक्कीच जाणवतं की त्या माणसातली संवेदना आणि संवेदनशीलपणा हा जेव्हा आपल्याला समजतो ना तेव्हा ती आयदर आपण हस्तांदोलन करतो, मिठी मारतो, पण या सगळ्यातनं ती जी संस्कार आणि ते जे आपलेपणा वाटतो ना, मला असं वाटतं आज या मोबाईलच्या वादळामध्ये त्याची प्रत्येकाला गरज आहे. आणि तीच संवेदना तारांगणमधनं तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवता आणि रुजवता. तर मला असं वाटतं थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. मी याच्यात या सगळ्या समारंभामध्ये फिट आहे नाही आहे मला माहीत नाही, पण मी त्यांच्याबद्दलचा एक आविर्भाव घेऊन, म्हणजे आज जर खरंच 90ला आज त्यांचा वाढदिवस असल्याकारणाने ते असते तर मी इथनं नक्कीच आवर्जून त्यांना फोन कॉल करून, व्हिडिओ कॉल करून सांगितलं असतं. आणि ते इतकं मनापासून त्यांनी सगळ्यांना आवर्जून आलिंगन दिलं असतं. तर
थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना पण की तुम्ही आज सगळे इथे आलात. धन्यवाद. तुम्ही इतके जवळनं आणि इतके दीर्घकाळ त्यांच्याबरोबर होतात. फार औपचारिक सगळं चाललेलं असताना मला असं वाटतं की एक गोष्ट सांगा, सर्वाधिक त्यांचा जाणवलेला गुण. त्यांचा सर्वाधिक जाणवलेला गुण म्हणजे प्रत्येक जण त्यांच्याकडे आलेला उपाशी जायचा नाही. तर म्हणजे मी त्यांच्याकडे अगदी साधा माळी असेल, कार्पेंटर असेल, टू सगळं, तर या सगळ्यांना जाणीवतेने आपलंसं बसवून त्यांच्या बरोबरीने वागून त्यांना भरवणारा धर्मेंद्र मी बघितला आहे. तर मला असं वाटतं ती जी भरवण्याची कला आहे ना, ती सगळ्यांना आपलंसं करून घेण्यातली कला आहे. आणि दॅट हॅज बीन वन ऑफ द मोस्ट ह्युमॅनिटी टच विच आय पर्सनली फील इज व्हेरी डिफरंट देन वॉट आय हॅव मेट अदर्स. I have worked for many of them in Bollywood and obviously in Hollywood as well. मी डेव्हिड हॅसेलहॉफचं पण काही काम केलेलं आहे. पासून इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला या सगळ्यांबरोबर भेटताना मला सगळ्यात मोठा तो गुण त्यांचा जाणवला की आपलंसं करून घेणे, आपल्या बरोबर बसवणे आणि आपल्या हाताने भरवणे, तो सगळ्यात मोठा गुण मला जाणवला. खूप छान महेशजी. मी तुमचा सुरुवातीला उल्लेख वास्तू विशारद असा केला, पण तुमची इतकी ओघवती वाणी बघता तुम्ही शब्द विशारद सुद्धा आहात. इतक्या छान भावना तुम्ही व्यक्त केल्यात आणि आमच्या तारांगणच्या लेखकांच्या टीममध्ये एक नवीन लेखकाची भर पडली आहे. त्यामुळे मी नक्कीच पुढे जे काही आम्ही आणखी विशेषांक करू नक्कीच तुम्हाला विचारू. आपण आता प्रकाशन सोहळ्याच्या अगदी समारोपाकडे येतोय आणि मी आता विनंती कुळेकर साहेबांना करतो की त्यांनी आपलं मनोगत, आपल्या भावना व्यक्त कराव्यात. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित मित्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जरा माझं जास्त कौतुक झालं. मंदार म्हणाला की त्यांनी माझ्यात मुलाखत घेतली तेव्हा काय पाहिलं हे मला माहीत नाही. मी काही भाष्य करण्याची गरज नाही. पुढचा मंदारचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो मला तेव्हा पाहता आला, याचा मला आनंद आहे. आणि तेच मी सुलभाताईंच्याबद्दलही म्हणतो. त्यांनी चंदेरी आठवणी लिहिल्या. हे पहा, कोणीतरी एक सांगतो, सांगण्याला महत्त्व नाही आहे, पुढचं तुम्ही केलं याला महत्त्व आहे. तुमच्याकडं काही नसतंच तर सांगितलं असतं कशाला. आणि म्हणून याचं श्रेय मी काही घेणार नाही. तुमचं श्रेय आहे, तुमचं काम आहे आणि त्याच्यात तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे त्याचं यश तुमचं आहे. मी निमित्त मात्र झालो असेन तर ते माझं भाग्य आहे. हे मंदार तुलाही लागू आहे. मंदारनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. मी हे सगळं पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे. हे मी का सांगतो, कारण पुण्यात अनेकदा असं होतं, पुस्तक न वाचता त्याच्यावर इतकं विद्वत्ताप्रचूर भाष्य करणारे वक्ते भेटतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला फार आदर वाटतो की कशी ही कला साध्य होते. मी आता 50 वर्ष भाषणं करतो आहे, मला अजून काही ही कला साध्य झालेली नाही आणि ती होऊ नये अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. या वास्तूचं आणि चित्रपटाचं फार मोठं नातं आहे आणि या वास्तूचं आणि आमचंही नातं आहे. मी, सुधीर आणि इथे आल्यावर चारू काका, किशोर आहेच पण किशोर आत्ता आहे. चारू काकांचं विसरता येत नाही. एक काळ असा होता की पुना गेस्ट हाऊसनं निम्म्या चित्रपटसृष्टीला सांभाळलं होतं आणि मराठी बहुसंख्य चित्रपटसृष्टीला पुना गेस्ट हाऊसनं सांभाळलं होतं. ही परंपरा चारूकाकांच्या आईंपासून, वडिलांपासून अशी आलेली परंपरा ती चारूकाकांनी सांभाळली. त्यामुळे यातले मंदारनं लिहिलेले काही लोक असे आहेत की ज्यांना चारूकाकांनी ए रम्या इकडे अशी हाक मारताना आम्ही पाहिलेलं आहे. पण अशी हाक मारायला
प्रेमाची ताकद पाठीमागे लागते. आणि म्हणून ज्याला हाक मारली जात होती त्यालाही माहीत होतं यामागे प्रचंड प्रेम आहे, प्रचंड कौतुक आहे आणि प्रचंड पाठबळही आहे. त्यामुळे या वास्तूला एक वेगळं महत्त्व आहे. आणि या वास्तूमध्ये किशोर आणि त्याचं सर्व कुटुंबीय अशा प्रकारचे कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून करतात. कधीकधी मलाही बोलवतात. तर त्यामुळे मला फार आनंद आहे आणि मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मंदारचं जे पुस्तक आहे, तुम्ही जर हे पुस्तक बारकाईने वाचलं तर तुमच्या 2 गोष्टी लक्षात येतील, जे मंदारच्या तारांगणमध्येही दिसतं. चित्रपट म्हटला की आपल्याला झगमगाट दिसतो आणि गैर गोष्टी दिसतात. गैर गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींना विशेष महत्त्व नाही, शारीरिक महत्त्व फार येतं. मंदारच्या या पुस्तकामध्ये कुठेही अशा गोष्टींचा झगमगाट नाही, सेक्स क्राईम याचं कुठेही वर्णन नाही. तेच तारांगणच्या सबंध वैशिष्ट्य आहे की तारांगणमधलं जे लेखन आहे ते सुसंस्कृततेची पातळी कधी सोडत नाही. याचा अर्थ जे नवं घडतंय ते सांगत नाही असं नाही, पण त्या सांगण्याची काय मर्यादा आहे हे ते कधी सोडत नाहीत. हे मंदार कौतुकाचं आहे. याच्यातल्या अनेकांच्या कथा मंदारने अशा लिहिल्या आहेत की ते कुठून आले, कसे आले. दिलीप कुमारसारखा मनुष्य कुठल्या लाहोरमधून आला, मनोज कुमार कुठून आले, कवी योगेशसारखा मनुष्य मुंबईमध्ये 500 रुपये बरोबर आणलेले संपल्यानंतर खायचं काय, यानी अशा प्रकारचे कवी, अशा सगळ्यांची वर्णनं मंदारने लिहिलीत की होते आले कुठून आणि केलं काय. मंदारलाही तेच लागू आहे हे मी तुम्हाला जाहीरपणानं आज सांगतो. मंदार मंगळवेढ्यातून आला. तर मंगळवेढा हे संतांच्या दामाजी या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण संतांच्या पुण्यभूमीमध्ये सगळ्यांना सगळं मिळतंय असं नाही आहे. अशा एका खेड्यातून हा मुलगा आला, धडपडत आला, पुण्यात आला, मुंबईत गेला आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि कोणाच्याही मेहरबानीची वाट न पाहता स्वतःच्या गुणावर उभा राहिला. मला असं वाटतं त्या कलाकारांची जितकी वाटचाल महत्त्वाची आहे तितकीच या मंदारचीही वाटचाल महत्त्वाची आहे. कारण शेवटी तुम्ही काहीही बरोबर न घेता येता आणि उभे राहता हा समान धागा आहे. आणि म्हणून मंदार तुझं अजून कौतुक आहे. या सगळ्यात हे जे आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत, लताबाईंपासून अगदी धर्मेंद्रमपर्यंत, मग त्यात प्रदीप पटवर्धन आहे, अनेक लोक आहेत, विजय कदम आहे, कितीतरी लोक आहेत की ज्यातल्या निम्म्या लोकांशी माझा सुदैवानं बरा परिचय होता. देवानंदची आठवण मगाशी इथं सांगितली गेली. देवानंदचं वैशिष्ट्य असं होतं, एकदा भेटलेल्या माणसाला देवानंद परत कधीही विसरत नसत. आणि समोर बघितल्यावर न विसरणं मी समजू शकतो. जर तुम्ही त्यांना दूरध्वनी केला तर आवाजावरून ते नाव सांगण्या अगोदर नाव ओळखायचे. असं म्हणजे तुम्हाला तुलना कदाचित वेगळी वाटेल, पण वसंतदादा पाटलांच्याकडे ही ताकद होती. तर अशा प्रकारचं ही माणसं सगळी मंदारनं त्यांची वाटचाल मांडली. आणि कुणाच्याही बाबतीतलं, आता तो इतकी वर्ष पत्रकारितेत आहे, आता पत्रकारितेत साधारणपणे वाईट बघण्याची जास्त सवय होते, पण मंदारला यांच्या कोणाचे दोष दिसले नसतील असं नाही, कटू गोष्टी समजल्या नसतील असं नाही, पण मंदारनं कुठेही वाईट गोष्टी मांडलेल्या नाहीत. हा वृत्तीचा भाग असतो. तुम्ही कुठल्या वृत्तीनं पाहता याच्यावरती हे सगळं अवलंबून असतं. मंदारनी सगळ्या चांगल्या गोष्टी मांडल्या. अगदी बी.आर. चोप्रा आणि यश चोप्रा यांच्यामधल्या वादाचं सुद्धा मंदारनं इतकं संयत वर्णन केलेलं आहे की तुम्ही पुढचं वाचा आणि त्यातून तुम्ही काय अर्थ लावायचा तो लावा. पण या 2 भावामधले हे फार सरस होते आणि ते फार निकृष्ट होते. पत्रकार न्यायाधीशाची भूमिका फार वेळा घेतात. मंदारनं अशी कुठेही भूमिका घेतलेली नाही की हे उत्तम होते आणि ते. मंदारनं म्हटलं की हे झालं हे मी सांगतो, याच्या मागची कारणं मला माहीत नाहीत. आता मला माहीत नाहीत असं तो 5-7 ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे
तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की मला माहीत आहे पण मी त्याचा उच्चार करू इच्छित नाही. हे माहीत आहे पण सांगायचं नाही, ह्याला फार संयम लागतो. आणि मला असं वाटतं पत्रकारितेत संयम ही पूर्वीपेक्षा आज फार आवश्यक अशी गोष्ट आहे. विधायकतेवर त्याचा पूर्ण भर आहे. या मोठ्या माणसांचा झगमगाट तो थोडक्यात सांगतो आणि मग शोधतो काय तर माणूस पण काय आहे यांचं. धर्मेंद्रांचा आपण उल्लेख करतो आहोत. आपले महेश नागपूरकर आहेत इथे. मी त्यांना जाता जाता मी अशा कल्पना पेरत असतो. मी जाता जाता त्यांना सांगेन तुमचा जर धर्मेंद्रबरोबर इतका संपर्क होता तर फक्त धर्मेंद्रवर एक स्वतंत्र पुस्तक तुम्ही लिहा, कारण अशी पुस्तकं आपल्याकडे नाहीत. चर्चिलच्या ड्रायव्हरनं त्याच्यावर लिहिलेलं पुस्तक हे जगाच्या वाङ्मयातलं एक श्रेष्ठ पुस्तक मानलं जातं. मग तुम्ही तर त्यांचे मानसपुत्र मित्र सगळे होतात. तुम्हाला जे धर्मेंद्र दिसले ते आम्हाला दिसणं शक्य नाही किंवा आम्हाला न दिसतं. आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे, आम्ही पत्रकार मंडळी आमचं वैशिष्ट्य आहे, दिसलं नसलं तरी आम्ही सांगतो मी हे पाहिलं म्हणून. असं म्हणजे कल्पनेची ताकद असते ना. तर जे तुम्ही पाहिलं ते तुम्ही लिहा, कारण त्याशिवाय ही मोठी माणसं खरी मोठी का असतात हे सामान्य माणसाला कळणार नाही. आणि मंदार ते पुस्तक तूच प्रसिद्ध कर, म्हणजे बरोबर या कार्यक्रमाचं फलित होईल ते. याच्यात किती गोष्टी. धर्मेंद्रांचा उल्लेख आहे. धर्मेंद्रांच्या वाट्याला लोकप्रियता खूप आली पण पुरस्कार फार आले नाहीत. तेच ऋषी कपूरबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. असे अनेक लोक आहेत. योगेश, त्यांच्या वाट्याला पुरस्कार आले नाहीत पण लोकप्रियता खूप आली. कधीकधी प्रश्न असा पडतो की पुरस्कार म्हणजेच यशाचं मोजमाप आहे का? पुरस्कार म्हणजेच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे का? पुरस्कार नसतील तर तो माणूस कमी महत्त्वाचा ठरतो का? त्याची कला कमी महत्त्वाची ठरते का? शेवटी तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा माझा अगदी जवळचा संबंध होता. त्यांचा एक अमृत महोत्सवानिमित्त एक सत्कार झाला आणि आम्ही सगळे भाषण करायला होतो, आम्हाला तेवढंच येतं. तर प्राचार्य फार सुंदर बोलले. ते म्हणाले तुम्ही पुरस्कार दिला, थैली दिली, सगळं केलं, पण मी मुळात एक शिक्षक आहे. आणि एका शिक्षकाला ते म्हणाले मी प्राचार्य एखाद्या एस टी स्टँडवर एस टीची वाट बघत उभा असतो. ही जुनी गोष्ट आहे हां. तेव्हा प्राचार्यांनाही पगार थोडे होते, प्राचार्य एस टीनं जाण्यात कमीपणा मानत नव्हते वगैरे. आणि समोरून एक नवं जोडपं येतं, त्यांच्या खांद्यावर एक 1-2 वर्षाचं छोटं मूल असतं आणि ते नवरा बायको त्या मुलाला घेऊन येतात, पाया पडतात आणि म्हणतात सर आम्ही तुमचे विद्यार्थी. शिक्षकाला सर्वात मोठा पुरस्कार सर आम्ही तुमचे विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांना ओळख दाखवणं हा असतो, असं ते म्हणाले. तसा कलावंताला, प्रतिभावंताला सगळ्यात मोठा पुरस्कार लोकांच्या मनात त्याला मिळणारी दाद, त्याला मिळणारं प्रेम, त्याला मिळणारा आदर, याच्या इतका मोठा पुरस्कार असू शकत नाही. याचा अर्थ प्रवीणला किंवा भाऊसाहेबांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळू नयेत असं मी म्हणत नाही. ते तर मिळावेतच आणि मिळतातच, मिळतीलही. पण त्या पुरस्कारांना या पुरस्कारानं जास्त मजा येते. दुधात साखर म्हणतो आपण, तसं होतं. पण धर्मेंद्र दरवर्षी सूट शिवून ठेवायचे, नवा सूट शिवायचे की आता यावर्षी पुरस्कार मला मिळणार, आणि पुरस्कार काही मिळायचा नाही. आता गंमत पहा, एखादा मोठा माणूस हे सांगणार नाही की मी पुरस्कारासाठी सूट शिवून ठेवत होतो, पण याच्यात त्यांचं पारदर्शकत्व दिसतं, निर्मळत्व दिसतं. ते पुढच्या वेळेला नवा सूट परत शिवायचे आणि शेवटी ते म्हणाले की आता काय सूट इतके शिवून झाले, पुरस्कार मिळत नाही, तेव्हा आता सूट शिवण्यात काय अर्थ नाही. अशीच म्हणजे हे मोठेपण आणि माणूसपण. अशीच गोष्ट लताबाईंना ज्या वेळेला ऐ मेरे वतन के लोगोची इतिहास त्याचा माहीत आहे सगळ्यांना, पण प्रचंड दाद मिळायची. तर मंदारनं लिहिलं आहे त्या किती साध्या आणि किती दुसऱ्याचं श्रेय देणाऱ्या होत्या. हे पहा, ज्याचं श्रेय त्याला देणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या म्हणायच्या की ते माझ्या गाण्याला मिळालेली दाद नाही, प्रदीपजींच्या शब्दांची ती ताकद आहे.
आता बरोबर याच्या उलटं प्रदीपजी म्हणायचे की माझ्या शब्दांचं लताबाईंनी सोनं केलं. हे परस्परांबद्दलचा आदर, परस्परांबद्दलचं कौतुक, परस्परांच्या गुणांची, दर्जाची, स्थानाची जाण हे पूर्वी होतं, आता आहे का याचं मी थोडासा तपास करतो आहे. 100% संपलं आहे असं मी म्हणणार नाही, पण दुसऱ्याचंही गुणगान केलं पाहिजे, त्याचं जे उत्तम आहे ते म्हटलं पाहिजे. अहो, आचार्य अत्र्यांनी लताबाई 30 वर्षाच्या असताना लताला भारतरत्न द्या असा अग्रलेख लिहिलेला आहे. म्हणजे हे पत्रकाराचं, खऱ्या पत्रकाराचं सामर्थ्य. त्याला पुढचं दिसलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि मग ते सांगता आलं पाहिजे. मंदारनं सगळ्यांच्यातलं असं माणूस पण मांडले. देवानंद, चेतनानंदना चित्रपट काढायचा होता, पैसे नव्हते. आपल्याला विश्वास बसेल का हो यांच्या खिशात पैसेच नव्हते ह्याच्यावर. पण खिशात पैसा नसला तरी मनात प्रचंड ताकद होती आणि बुद्धी आणि प्रतिभा होती. त्याचा आविष्कार पुढं आपण अनेकांनी पाहिला, अनेक प्रकारांनी पाहिला. तर त्यांच्या पत्नीची एक मैत्रीण अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये काम करत होती. तिनं त्यांना सांगितलं, ती कोण होती, ती पंजाबचे तेव्हाचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरॉन यांची मला वाटतं भाची किंवा अशी काहीतरी होती. तिनं कैरॉनना सांगितलं आणि चेतनानंदना सांगितलं त्यांना जाऊन भेटा. ते म्हणाले की युद्ध झालेले आणि युद्धात पंजाबमधल्या खूप लोकांनी काम केले, तर तुम्ही त्याच्यावरती का नाही चित्रपट त्यांच्या हुतात्म्यावर करत. तर चेतनानंद म्हणाले की करता येईल, पण पैसे कुठे आहेत. ते म्हणाले किती पैसे लागतील. तर यांनी काहीतरी, मला वाटतं नाही, यांनी काहीतरी बजेट छोटं सांगितलं. एका तासामध्ये प्रतापसिंग कैरॉनी 10 लाखाचा चेक हातात दिला आणि सांगितलं करा चित्रपट. आता हे असे आंतरिक ज्या गोष्टी असतात, या आतल्या गोष्टी. योगेश कवींचं मी सांगितलं की त्यांना स्वतःला खायची पंचायत, पण उत्तर प्रदेशातून अंजान नावाचे कवी आले, त्यांना ह्याने आपल्या अर्ध्या भाकरीत समाविष्ट करून घेतलं. आणि कुठल्याही चित्रपटाच्या गाण्याचं काम आलं की अंजानलाही माझ्याबरोबर गाणी द्या म्हणायचे. तेव्हा एक निर्माता त्यांना म्हणाला की अरे तुला स्वतःला काम पुरेसं मिळत नाही आणि हा कशाला तू बरोबर आणतोस. तेव्हा त्यांनी सांगितलं करायचं असेल तर दोघांना काम द्या. हे मोठेपण असतं. मला इथं विनोबाजींची आठवण येते. विनोबाजींनी संस्कृतीची व्याख्या फार सोपी सांगितली. विनोबाजी म्हणाले की तुमच्याकडे एक भाकरी आहे, समोर भुकेलेला माणूस आहे आणि तुम्हाला एका भाकरीची भूक आहे, त्याला न देता तुम्ही खाता, प्रकृती. तुम्हाला अर्ध्याच भाकरीची भूक आहे आणि तरी त्याला तुम्ही देत नाही, विकृती. आणि तुम्हाला एक भाकरीची भूक आहे पण अर्धी तुम्ही खाता आणि अर्धी त्याला देता, ही संस्कृती. ही संस्कृती आपल्याला कशा कशा पद्धतीनं सर्वत्र दिसते ते या पुस्तकामध्ये दिसतं. दिलीप कुमार एवढे मोठे, पण सहजगत्या आपल्या गाण्यांचं श्रेय किंवा आपल्याला मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये मोहम्मद रफी आणि तलत महमूद यांचा खूप वाटा आहे असं सहज सांगून जातात. तेव्हा ही अशी मी पुस्तक वाचलं हे तुमची खात्री पटली असेल, तर मी तुम्हाला खूप गोष्टी अशा सांगू शकेन. त्यातल्या इतक्या बारकाव्यानं त्यांनी लिहिलं आहे. त्यातलं चांगलं माणूसपण, मोठेपण, त्या माणसाच्या मोठेपणाबरोबर त्यानं छान लिहिलं आहे. हे अनेकांनी लिहिलं आहे. त्यानं पहिल्यांदा लिहिलं असं नाही की कलावंत नुसता मोठा असून चालत नाही, तो माणूस म्हणूनही मोठा असला पाहिजे, तर त्याला खरी मजा येते. शोलेबद्दल मात्र लिहिले त्याच्यात, आणि तू जे लिहिलेस ते, आणि मेकिंग ऑफ शोले नावाचं जे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे त्यात तपशिलात थोडा फरक आहे, पण तो एकदा बघून घ्यायला काय हरकत नाही. तुला त्यांनी स्वतःच सांगितलं म्हटल्यावर काही विषय येत नाही. पण इतक्या बारकाईनं सगळ्या गोष्टी नोंदवणं. त्या B.R. चोप्रांच्याकडे यश चोप्रांची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर शेजारी कोण बसलं होतं, तर आदित्य चोप्रा आणि दुसरा एक चोप्रा मुलगा त्यांचा, जो आदित्य चोप्रा पुढे त्यानं लिहिलं की पत्रकारांना भेटणं मुश्किल झालं, तो माझ्या शेजारी बसला होता पण समोर यश चोप्रा होते त्यामुळे माझं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. वडील समोर असताना मुलगा छोटा आणि नवा असेल तर फार लक्ष जात नाही. आणि ते बाहेर गेले होते
आणि मंदारला सांगितलं तिथल्या माणसानं की तुम्हाला 3-4 तास थांबायला लागेल. तो मंदार थांबला समुद्र किनाऱ्यावर जाऊन आणि वेळ कसा घालवायचा तोही प्रश्न त्यानं सोडवला. अशा प्रकारचे म्हणजे मी हे एवढ्यासाठी सांगतो की त्या कलावंतांबद्दल आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे, चित्रपट क्षेत्रातल्या सर्व अंगांमधली मंडळी याच्यात आहेत. मंदारनं म्हटलंय प्रस्तावनेत की चित्रपट हे टीमवर्क असतं. टीमवर्कला मराठीत सांघिक कार्य असं म्हणतात. तर टीमवर्क असतं आणि त्यामुळे ह्या टीममधल्या प्रत्येक घटकातला एक तरी माणूस मी घेतलेला आहे. आणि म्हणून एका अर्थानं नितीन देसाईंचं तर चरित्र त्यानं लिहिलं, पण नितीन देसाई काय होते, कसे होते, हा माणूस कसा होता हे त्यातून दिसतं. म्हणजे या माणसांकडे चांगलं काय होतं, माणूस पण काय होतं आणि ते कुठल्या गुणांच्या आणि कुठल्या ताकदीच्या जोरावर मोठे झाले हे आपल्याला या पुस्तकातून प्रत्येकाचं कळतं. मला असं वाटतं की माझ्यासारख्याला या तरुण वयात सुद्धा ते प्रेरणा देणारं आहे की हे शिकलं पाहिजे. जशी धर्मेंद्रजींची विनम्रता आपण सांगितली, अशीच विनम्रता या सगळ्या लोकांकडे आहे. सगळ्या. एखादा अपवाद असतो, पण तो अपवादानंही शोभून दिसतो. मी त्याला नावं ठेवणार नाही मी, पण ही विनम्रता, ही शालीनता, ही जाण आणि मुख्य म्हणजे आपले गेलेले दिवस विसरायचे नाहीत. कसं असतं पहा, चोप्रांबद्दल त्यांनी लिहिले, महाभारत मालिका होती त्यावेळेला येणारे बरेचसे कलाकार हे बसनं किंवा असे यायचे, साध्या वाहनानं यायचे आणि मालिका संपली त्यावेळेला 350 कलाकारांच्या 350 गाड्या स्टुडिओच्या बाहेर उभ्या होत्या आणि B.R. चोप्रांनी म्हटलंय की त्या गाड्या बघितल्यावर मला फार आनंद झाला. अहो, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं, दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद वाटणं ह्याला फार मोठं मन लागतं आणि फार मोठी गोष्ट असते. तेव्हा अशी चित्रपटातल्या माणसांची झगमगाटाच्या बाहेरची पण माणूसपणाची उत्तम बाजू त्यांच्या सगळ्या कर्तृत्वासह मांडणारं हे पुस्तक लिहिल्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि हाच दृष्टिकोन आणि हीच वृत्ती तुझ्या पुढच्या पत्रकारितेत सुद्धा राहो, कारण मी या प्रकारच्या पत्रकारितेचा पुरस्कर्ता आहे. कारण नाहीतर विध्वंसाला प्राधान्य आणि विधायकतेला नगण्यत्व. मग तुम्हाला एक गंमत सांगतो, मध्यंतरी बिबट्या होता, तर मी एका पत्रकाराला म्हटलं बा तिथं बिबट्या फिरतोय जरा बघा. ते म्हटलं काय माणूस खाल्लेलं नाही ना अजून. तर मी म्हटलं नाही, मग माणूस खायला पाहिजे का? ते म्हटलं हा मग बातमी देऊ ना आपण. तर मरण्याला महत्त्व आहे, जगण्याला आणि जगवण्याला महत्त्व नाही. अशी वृत्ती तुमची माझी होता कामा नये. हा मोठा संस्कार आहे आणि या प्रकारची पत्रकारिता सर्व पातळ्यांवरती, समाज माध्यमांच्या सर्व पातळ्यांवरती, आमचे दीपकजी इतक्या लोकांना समाज माध्यमं शिकवत असतात, त्यात ही वृत्ती पण थोडीशी शिकवलीत तर फार बरं होईल. कारण तंत्रज्ञानाला स्वभाव नसतो, तंत्रज्ञानाला स्वभाव देतो तो त्यामागचा माणूस, तसा तो मिळावा. आणि मंदारचं काम असंच बहरत जावं. आता शेवटचा मुद्दा की हे सगळं आपण मंदारचं खूप कौतुक केलं, पण शाब्दिक कौतुक आहे. धर्मेंद्र विशेषांक, ही दिनदर्शिका आणि हे पुस्तकातला शेवटचा हाये काढून टाकला असता तरी चालला असता शीर्षकातला. कारण जिंदगी कैसी है पहली इथंच पुरेसं आहे ते. आणि त्याची जीवनाची इतकी रूपं, राजेश खन्नासारख्या माणसाला प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा माणूस शेवटी त्याला कोणी ओळखत नाही की काय अशा स्थितीत आला. स्वभाव कारणीभूत असेल पण आला. अशी कादर खान, ज्या कादर खानचे चित्रपट, त्याचे संवाद बघण्यासाठी माणसं अक्षरशः वेडी व्हायची, त्या कादर खानला शेवटच्या 10 वर्षात काम नाही मिळालं. तर असे हे दुर्दैवाचे अनेक अवतार आहेत, दैवाची अनेक रूपं आहेत
आणि या रूपातून आम्हाला जावंच लागतं. प्रत्येक माणसाला या रूपामधून जावं लागतं. त्यामुळे आपल्या वाट्याला त्यातलं जे रूप येईल तेव्हा यातलं त्या कलावंताचं रूप आपल्याला निश्चित आधारभूत ठरेल, हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तेव्हा मंदारचं हे पुस्तक आज काही सवलतीची किंमत वगैरे नाही का? मग ती कधी जाहीर करायची? हां, तर मंदारचं हे पुस्तक, ही दिनदर्शिका आणि त्याचबरोबर तारांगणची वार्षिक वर्गणी आपण भरूया. हां, आणि ते खरं मंदारला शुभेच्छांचं पाठबळ आहे. तू वार्षिक वर्गणीत पण आज थोडीशी सवलत देऊन टाक. हां, तर खऱ्या अर्थानं शेवटी चांगल्या गोष्टी नुसत्या चांगल्या आहेत म्हणून उपयोग नसतो. त्याला पाठीशी आपण आपल्याला जमेल तेवढं बळ दिलं पाहिजे, तरच त्या गोष्टी चांगल्या होतात. चारू काकांनी असंख्य लोकांना बळ दिलं. मला माहीत आहेत काही लोक, तुम्हाला मी सांगेन, आश्चर्य वाटेल तुम्हाला, महाराष्ट्राचे एक पुढे फार मोठे नेते झाले. ते इथं कामाला यायचे, त्यावेळेला कपडे त्यांना चारू काका द्यायचे, कारण लोकांना त्यांना भेटायला जायचं असायचं. त्यावेळेला ते म्हणायचे की माझ्याकडे चांगले कपडे नाहीत, माझी लोकांच्यावर छाप कशी पडणार. ते चारू काकांच्या पद्धतीनं म्हणायचे, ते छाप काय लोक तुझ्या कपड्याकडे बघून देणार आहे का, तुझ्या तू बोलतोस काय, करतोस काय, ह्याच्यावर छाप पडणार आहे. पण तरीही हे बोलून कपडे चारू काका द्यायचे. आता ते नेते राजकारणात पुढे इतके व्यस्त झाले की ते हे विसरले, हा भाग वेगळा. पण इथे परत या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की ह्या कलावंतांनी कृतज्ञता सोडलेली नाही. प्रत्येकानं म्हणजे किती कृतज्ञता. धर्मेंद्रजींचं एक छान उदाहरण दिलं त्यानं. धर्मेंद्र टाइम्स ऑफ इंडियाच्या टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये निवडले गेले. तर किती कृतज्ञ असावा माणूस. तर तो टॅलेंट हंट स्पर्धेचा जो फॉर्म होता तो ज्या टपालपेटीत त्यांनी टाकला, त्या टपालपेटीचं पण ते दर्शन नेहमी घ्यायचे. का ते म्हणायचे ह्या पेटीत टाकला त्यामुळं झालं पुढचं. ही कृतज्ञता असते. तेव्हा अशी कृतज्ञता ही सुद्धा यातून शिकायला मिळते. आणि मोठी माणसं, आपण बाहेरून फार बोलतो हे चांगले नाहीत ते वाईट आहेत, असं नसतं. माणसांच्याकडे चांगुलपणही असतं. ते पाहायचं का काय पाहायचं हा आपल्या वृत्तीचा प्रश्न आहे. मंदारनं चांगलं ते पाहिलं, चांगलं ते मांडलं आणि चांगल्या पद्धतीनं मांडलं, चांगल्या शैलीत मांडलं. मगाशी कोणीतरी म्हणालं की पत्रकार असूनही ते लेखक आहेत. बरोबर आहे, पूर्वी पत्रकारांना लिहिण्याची सवय होती. तर त्यामुळे तो पूर्वीच्यातला पत्रकार आहे, चांगलं लिहितो. असंच लेखन त्याच्या हातून घडो आणि असेच कार्यक्रम किशोर सरपोतदारांच्या सौजन्यानं वारंवार इथे होवोत आणि त्यात मला सहभागी होण्याची संधी मिळो ही प्रार्थना करतो आणि मंदारला शुभेच्छा देऊन थांबतो. रसिको, तुम्ही बघितलं का माझ्या मनाची आत्ता काय अवस्था झाली असेल. कारण गुरुकडून इतकं भरभरून शिष्याला ऐकायला मिळणं हा खूप वेगळा योग आहे, मोठा योग आहे, भाग्ययोग आहे म्हणेन मी. आणि तो आज मला लाभला. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की त्यांचं ओघवती वाणी इतकी आहे ना, म्हणजे माझ्यावर का प्रभाव पडला असेल ह्यांचा तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे इतकं नेमकं मुद्देसूद बोलणं, वागणं, लिहिणं, अशा व्यक्तीच्या जर तुम्ही बराच काळ संपर्कात राहिला. मी फक्त काय केलं, मी त्यांच्याकडून घेत गेलो. आणि मला तुम्हाला असं वाटत असेल की माझं आणि कुवळेकर साहेबांचं नेहमी बोलणं होत असेल, वरचेवर भेट असेल, असं अजिबात नाही. आम्ही खूप काय म्हणेन, खूप अंतराने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. आणि तुम्हाला वाटतंय की त्या काळात विजय कुवळेकरांचा दबदबा, दरारा एवढा होता की आम्ही नवीन पत्रकार त्यांच्यासमोर जायला घाबरायचो नुसते. म्हणजे उभंसुद्धा आम्ही राहायचो नाही. त्याच कुवळेकर साहेबांबरोबर मला भेटता आलं, नंतर बोलता आलं, मला त्यांची मुलाखत घेता आली. ही सुद्धा किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी परत एकदा तुमचे आभार मानतो. आणि समारोप करताना ही जागा उपलब्ध करून दिली, खूप
ऐतिहासिक जागा आहे पुन्हा गेस्ट हाऊस, त्याबद्दल मी किशोरजींचे आभार मानतो. या स्टेजवरच्या मान्यवर माझे मित्र आहेत, प्रवीण तरडे, त्याच्यानंतर भाऊराव कराडे, दीपकजी, महेशजी आणि सुलभाताई, या सगळ्यांचे मी आभार मानतो. प्रवीणचे विशेष आभार म्हणजे गेले 2 दिवस तो डोंबिवलीत क्रिकेटची टुर्नामेंट खेळत होता. काल रात्री त्यांनी उपविजेतेपद मिळवलेलं आहे. म्हणजे इतकं काय काय तो करत असतो. पण मी म्हणतो तसं मी एक गोष्ट केली, मी खूप व्यक्तींना जोडत गेलो. आणि जसं कोळेकर साहेब म्हणाले की लोकांचं मन ओळखून त्यात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं या सगळ्यांचं मला प्रेम लाभलं. आणि त्याप्रमाणेच म्हणजे मला कोळेकर साहेबांचा आज सकाळी त्यांनी मला विचारलं की मंदार मी किती वेळ बोलायचं आणि काय बोलायचं आहे. म्हटलं सर हे मी कसं तुम्हाला सांगणार, तुम्हाला पूर्ण मुभा आहे, तुम्ही बोला. ते इतकं छान बोललेत. आणि जे मी आवाहन करायला होतं की तारांगणची वार्षिक वर्गणी घ्या, आज सवलतीत आहे, ते आवाहन त्यांनीच केलं. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आमचा बंद किती भक्कम आहे. तर मी आज पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो की म्हणजे जसं आत्ता मी म्हटलं तसं तारांगणचा प्रवास हा चांगला वाटत असला तरी तो खूप कठोर आहे आणि आजच्या काळात फार अवघड आहे तो प्रवास, पण तो आम्ही करतो आहोत. त्यामुळे तारांगणची वार्षिक वर्गणी 1000 रुपये ती तुम्हाला घरपोच अंक मिळेल, ती तुम्ही आज भरा. त्याच्यानंतर पुस्तक आज जे 350 ते आज आम्ही 300 देतोय. धर्मेंद्र यांचा विशेषांकही आज आम्ही सवलतीत देतोय. दिनदर्शिका जी 75ला आहे ती आज आम्ही 50मध्ये देतोय. त्याचा तुम्ही आवर्जून लाभ घ्या. आणि मुख्य म्हणजे मला कधी कधी स्वतःला प्रश्न पडतो की मी मुलाखती घेतो, मी पत्रकार आहे, मी संपादक आहे, मी प्रकाशक आहे, मी सगळीच कामं करतो प्रकाशन रिलेटेड. कधी कधी मला प्रश्न पडायचा की आपण नेमके कोण आहोत, कारण हा शोध फार महत्त्वाचा असतो. पण हे जे पुस्तक आहे ना, ते जेव्हा मी पूर्ण करत गेलो तेव्हा मला स्वतःलाच वाटलं की आपल्यातला लेखक जरा जास्तच चांगला आहे. त्यामुळे मी माझ्या मनातून आलेलं सांगतो की हे माझं जमलेलं काम आहे आणि तुम्ही ते आवर्जून बघा. आणि माझा नंबर दिलेला आहे, आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला आवर्जून कळवा. तर प्रकाशन सोहळा मी आता इथं संपला असं जाहीर करतो, पण त्याच्यानंतर प्रकाशन सोहळ्या इतकीच चांगली गोष्ट नंतर घडणार आहे. धरमजींची गाणी इथं आता मनीषा निश्चल आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. मला कल्पना आहे आम्ही त्यांचा जरा जास्तच वेळ घेतलेला आहे, तरी पण मी त्यांची दिलगिरी मानतो आणि त्यांना पुढचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो. धन्यवाद.